किती महिने झाले? टॉनिक राहते का गुडघ्याला पावर येते म्हणते म्हणून तर तिथं माझा लफडा आहे म्हणते 2-4 महिन्यात मी बाप होणार आहे तुरी आहे ना ते देवगाय आहे म्हणते मी खाजवण्यामध्ये बहुत पटाईत मला छिद्र पाडत आहो छिद्र कशासाठी पाडताय मी घुशी म्हणतो आपण खाजवून असं नाही करू म्हटलं माणूस बाबा कसा दिसतेस का तू इथं उकलल्या आलू सारखं बाबाच्या खोलीत जाऊन असा रे भाषाच्या भीतीले का तुझ्याला माझ्या कानाला लफडा आहे म्हणे मामा मी जर बदला घेतलो नाही समज तर तू मरशील होईल का नाही माझा यार विचारलं तर ते भाव खाते पटकन घरचा माणूस आहे लग्न केलं असतं तर काय बिघडलं असतं उगाच भाव खायचं नाही रे बाबा तिच्या भरोशावर राहिला माणूस वरात राहिली एक दिवस मुंजावर चिठी वाजली तसं पहिल्या म्हणते ना घेतला कोणता घेतला होता जमलं कोणता घेतला होता तिथे एक बायकानं राहते अंदाज घेतला होता विचार का भेटील नाही तर आणि सुतावलं म्हणजे मग कोणती देऊ काय नाही सुताव किती मध्ये अरे शिडी शिडी बोर पिकले तर कोणी गोटा मारते 3 मध्ये पाहतो गोटा पडलं तर बोर उचलून खाऊन टाकायचं नाही तर आहे गाड्याने पण बेटा मामा मोठा बदमाश हा माझा काम बिघडवतो याने पहिले इथून काहीतरी दूर करावं लागतं एक काम करतो त्या मामाच्या बद्दल बाईच्या मनात काहीतरी वाकडं तिकडे सांगून देतो जा मामाचा पत्ता कट आपलंच आहे बाबा एवढं लाडी गोडी लावतो तोपर्यंत बाई मी हो बाई कोणता देऊ केल किती देऊ रस्त्यानं जातो तो दारुगडं दिसलं बहुत दिवस झाले भेट होत नाही चला म्हटलं बाईची भेट घेऊ म्हणजे का होते आपली मध्ये आधी भेट करू झाला ओळख राहते चांगली संबंध वाढतात म्हणजे ओळख पक्की होते असं बरं अच्छा अच्छा काय नाही का दिसताजी तुम्ही बहुत मस्त दिसताजी बाबा किती महिने झाले किती महिने झाले म्हणतो तुम्हाला भेटून तुम्ही कोणते महिने समजले मला काही एवढे समजे काय नाही ना काय नाही महिने आधी इकडे कसं काय राहत ते सांग मला नाही दरवाजा उघडा दिसला बहुत दिवस झाले भेटही नाही तर म्हटलं म्हणजे इकडे तिकडच्या विचारपूस करावं कसं काय बरं आहे तुमच्याकडे सगळं बरं पाणी पाऊस वगैरे अरे पाणी पाऊस काय सांगूच नको मस्त पाऊस पडला यावर्षी पिकही मस्त आलं असेल आमच्याकडे फरक पडला पाहिजे काय काय झालं काय काही नाही डुंगा पाऊस पडला डुंगा पाऊस आता मला सांग हा डुंगा पाऊस काय आहे काय बाई जिथे पडायचा ते जीवन मस्त पडला आणि जिथे नाही पडायचा तिथे काहीच नाही पडला पिकावर मोठा फरक पडला म्हणजे बहुत फरक पडला पिकावर आता माझ्या घरची गोष्ट पहा म्हणजे जवळपास पहा मी आता रोना बिना केलं मला इथं आला होता रोना धाना बरा बसला पोटात याला गर्भात याला मी सांगू
उमस निचावलं जागो जागी जे ती नाही निसवासाठी ती निचावलं बेटा भरलाय उमस पण बहुत दिवस त्याला वाट पाहतो तर काय तर टोलाच नाही बाकी टोला मागित नाही अरे मग मी बदलावायची असती ना माझ्या लक्षातच राहिलं खरंच होती बाबा विदाई पडलो आहे माझी आहे का ती तुमच्याकडे एखादी विदाई अरे आता माझ्याकडे जमीन असतात तर गिजार कुठून आली काय सांगता तुम्ही जमीन नाही म्हणता मजा करताची तुम्ही तसा कुठं राहते का अरे खरंच सांगते खरंच जमीन नाही जमीन नाही म्हणता का असं कुठं राहते का अरे खरंच जमीन नाही सरकारने दिलं नाही भूमी द्यायला वाटून जमीन आहे दिली असेल ना पण मी घेतली नाही तुम्ही नाही घेतलं मग खाता कुठचाची तुम्ही खाता कुठचं म्हणजे घेऊन खाते बाहेर जा बाहेरची का करू घेऊन गाव मजा येते का घरच्या होता घरच तांदूळ नाही पण बाहेरचं खाणं ते मजा येते घरचा किती पालिश पाहिजे केवढा पालिश पाहिजे आपण तर पाहिला पण त्याचा मग काय लटाणी काय पोचला ते घरचा हो का बाहेरचं का म्हणला कोण काय करते मिक्सिंग करते काही करते असं मोठा घरच आपण नाही बाबा आपण घरचाच नसल जमीन पण तेव्हा पाहिजे बिदाय काम जमीनच नाही तर काली बिदाय ठेवा ठीक आहे खाली बिदाय ठेवायची मी आणून दिली यावर्षी काळा धान आम्ही म्हणतो हो नवीन बिदाई आहे म्हणते काळा धानाची काळात तांदूळही काढत राहते तो आणि काळ टानिक राहते म्हणतात का नाही अजी एवढा टानिक राहते का गुडघ्याला पावर येते म्हणते नाही मी तर खाई नाही मला लागलं गेलं अक्षरक्षा बनवासाठी लक्ष्मी बनवासाठी अजीब आतापर्यंत पांढरी लक्ष्मी खाल्लं आणि लक्ष्मी खाऊन फार काम मजा येते हे ते बोलतेस ना तू आजची ते मला आवडतच नाही मी खातच नवीन तांदूळ अजिबात खात नाही नवीन तांदूळ खातच नाही का लागते म्हणूनच सांगते ना तूच खा बरं पाहू आता अजून बरं आहे सगळं सगळं बरं बरं होईल हा मामा कसा माणूस आहे मामा ना खूपच चांगला माणूस आहे काय झालं त्याला नाही त्याला काय नाही झालं माणूस बसते आणि तुमच्यासाठी तर काय सांगायचं कामाचं माझ्यासाठी अजी काय सांगायचं नको तारीफ करते बहुतच तारीफ करते तो मग का ते अजी जेतकी जातो तेतकीनं जो भेटेल तो त्याच्या जवळच बोंबलत राहते मी म्हणते कस्तुरी बाईसारखी बाईच नाही पाहिलं म्हणते बाई आहे म्हणते पाहायला तर सुंदर आहेच आहे म्हणते पण स्वभाव नाही एक नंबर आहे म्हणते अशी बाई मी पाहलच नाही म्हणते आणि म्हणून तर तिथं माझे लफडा आहे म्हणते साहजिकच आहे साहजिकच आहे असं म्हणजे बरोबर नाही सांगायला पाहिजे असं लफडं सांगत होता काय नाही खाज लागली होती म्हणजे असं काही नाही खरंच काही नाही अरे बाबा बाई हे तर काहीच पाहिजे याच्यापेक्षा काय सांगतो माहित आहे आता त्या दिवशी मी एका हॉटेलमध्ये गेलो 5-25 लोक होते मी आपला भजे खात बसलो होतो 33 आला एकाचा 33 आणि ते म्हणते त्या 5-25 लोकांसमोर म्हणजे कस्तुरी बाईचा माझा लफडा आहे म्हणते आणि म्हणते 2-4 महिन्यात मी बाप होणार आहे म्हणते मग इकडे बोलता का काही नाही कोणाचं होतं बापा मग अजिबातच काही नाही आणि तो तुमची बदनाम करते आणि तुम्ही जरा चांगला माणूस म्हणता ही गोष्ट का खरंच आता मला एक सांगा मी इतके दिवस येतो तुमच्या बरोबर बोलतो असं जवळ उभा राहतो कधी वाईट साईड बोललो वाकडा तिकडा बोललो
का म्हणून बोलू कायले बोलू स्वभावच नाही आपला नाही तर तू बुढा एवढा खेळता झाला पण आगत मोठीची बाई दिसली का बावरल्या काही इकडे हात लावल काही इकडे हात लावल. तर मला एक सांगा इतके दिवस झाले मी तुझ्या बरोबर येतो असं जवळ उभा राहिलो कधी असा कधी खांदार हात ठेवला असा कधी खांदार हात ठेवला कायली ठेवी का म्हणून ठेवी स्वभावच नाही आपला तसा. नाही तर तो बेटा खेळता बाई दिसली असा हात ठेवा नाही तर मग असा हात ठेवा असा हात ठेवा असा. मी म्हणतो बायाच्या खांद्यावर हात ठेवायला लागते का त्याने आपण नाही बाबा मला पोटतच नाही या गोष्टी का आज बाप्पा खऱ्याचा जमानाच नाही. मी सांगतो की तो मामा असा करते तर तुम्ही माझ्यावर संशय गिरायक येतात दादा फालतू वापस नाही जात का मग नसेल तिकडे लागून पडतो. हे कुत्र तर उमस कातवलं दिसून असेल असेल म्हणूनच वेळा कातवल्यासारखा करते बेटा. हा लावारिस कुत्रा न हा बांधीव कुत्रा म्हणून एवढा बावरल्या कातवल्यासारखा दिसतो. आम्ही पाहून येतो अरे भाई कुत्रा मामा मामा इकडे कस्तुरबाई म्हणत होत्या बाई मामा मामा हो भाई चांगले तोंड ठेव. अरे भाई भाई अरे भाई तो इकडे आला ना मुले पाहिले तर माझी बदनाम होऊन गेला बोले लपवून बाई बघते बाई सांग एखादी जागा अरे येऊन जाईल बाई खेळता तो सांग म्हणतो तुला आतमध्ये जा आणि आतमध्ये जाऊन उजव्या बाजूच्या खोलीत खोली रिकामीच आहे का धानाचे पोते तिथे नाही माझ्याकडे जमीन नाही तर धानाचे पोते नाही. तर मग येशील पाहिजे जाऊ काय लवकर ये जा मी वाट थोडसा दरवाजा इकडे फिटलोय करायचा तुझा आणि माझा लफडा आहे नाही का मी तुझ्या बाळाची आई होणार आहे हो ना सांगते आता लफडा मारणार गावं लागायचं ते असेल खोको खोको मारा लागते ना. अहो या 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 केव्हाची वाट बघते मी तुमची माझी एवढा फेमस माणूस आहो मी असीन असीन बाई आपली कदर आपल्याला नाही समजत आहे पण बाई तुझे घर शोधण्यामध्ये मला इतका त्रास झाला काय कोणाला नाही विचारलं कोठी कोठी नाही गेलो म्हणजे कुठे नाही गेलो मी शेवटी मग 2 कुत्रे इकडे भुकत होते मी म्हणलं बाई येतीच असं खूपच त्रास झाला का तुम्हाला माझा शोध घेण्यासाठी नाही आपल्या माणसासाठी त्रास नाही हे मात्र तुम्ही बरोबर बोलला आता आपल्या माणसासाठी त्रास करणं म्हणजे त्रास नाही नाही तो माझा भाषा आहे ना भोला काय झालं त्याला तो दिसला का नाही सकाळपासून पाहतो मी तो दिसत नाही हॉटेलमध्ये पाहतो चौकामध्ये पाहतो कुठे दिसतच नाहीये तो फिरतो तो भोला ना नाही तो दिसोय नको तो माझ्या डोळ्याला दिसोय नको अरे म्हणजे काय केलं का त्याला काय केलं का बाई एकदा तर मला काय केलं असतं ना तर मी सहन केलं होतं तुझ्यासारख्या बाईला जाऊ काय
असं नाही. काय झालं म्हणताय, काय झालं म्हणताय? माझ्या हक्क बाईला काय नाही म्हणताय? जाऊ दे ना बाई, असे गावामध्ये किती राहतात, आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्या. हे बघा, मी असं कुणाकडे लक्ष देत नाही, तुम्ही पुरुषात नाही आपल्याला कुणाकडे. बरोबर आहे ना, ते म्हणतात ना, हत्ती चलता है कुछ बघता है, नाही समजलं, हत्ती चलता है. जाऊ दे, कोणी चालते कोणी बुकते, आपण त्याच्याकडे लक्ष नाही. अजिबात लक्ष देत नाही मी. तरी पण असं नाही म्हणायला पाहिजे. अहो आता सांगा का मला काय म्हणायला नाही पाहिजे म्हणताय तुम्ही? अरे जाऊ द्या ना बाई, जाऊ द्या जाऊ द्या, असं तर नाही, तरी म्हणायलाच नाही पाहिजे. हो सांगा का आता काय म्हणायला नाही पाहिजे? अरे तो म्हणते कस्तुरी आहे ना, हा काय झालं मला? ते देवगाय आहे म्हणते. आता खरंच बाई तू देवगाय असशील का? आणि एवढंच नाही, ते इले सांडासारखा नवरा पाहिजे म्हणजे. तर मी म्हणलो त्या सांडापेक्षा काय मी वाईट आहो? मला काय म्हणायचं नाही. आणि त्या मुलाची एवढी हिंमत, तू मला देवगाय म्हणतो आणि मला सांडासारखा नवरा पाहिजे नाही का? सोडणार नाही त्याला, अजिबात सोडणार नाही त्याला, अजिबात सोडणार नाही त्याला, अजिबात नाही. हे का करायचंय, अशी का करायचंय? खाजवून टाक. अहो तेच चाललंय माझे, आज खाजवूनच टाकायचं म्हणून. बाई खाज मोठी खराब वस्तू आहे, एकदा का माणसाला लागली ना तर पूर्ण खाजवून टाकावं. अहो तोच तर विचार चालला ना आज माझा, की खाजवूनच टाकायचं म्हणून. तुझ्याच्याने नसेल जात ना, मला सांग, मी खाजवण्यामध्ये बहुत पटाईत मला. एकदा का बाई भिडलो ना खाजवाले तर पूर्ण खाजच मिटवून देतो. चांगला रबो 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 असा खाजवतो तर त्याची खास तर सोड, ते तर केसही नाही. एवढं माझे जबरदस्त खाजवणार तुला माहित नाही बाई. अरे या 10 गावामध्ये कोणाला विचार, आणि कोणाला खाज लागली तर माझ्याकडे येतात, आणि माझ्याकडे आले की त्याने धरतो ना, आदरतो, आणि जे त्याच्यावर भिडतो का नाही खाजवाले पूर्ण तिची खाजच मिटवून देतो. आणि तुझ्यासारख्या बाईची खाज मिटवणं म्हणजे कधी आता गेलं. आणि समजा माझ्या त्याने नाही जाईल तर त्या फार्मसी मध्ये का भेटते नाही चकबिचक, इचक नाही, आता ते लावू ना आपण, ते लावू. अरे मला वाटते बाई त्याची काय आवश्यकता पडणार नाही, आज माझ्या मिटते. खरंच किती चिंता करता हो तुम्ही माझी. कस्तुरी बाई, तुझं नाव मला काय माहित नाही कस्तुरी आहे म्हणून, तर मग आपल्याच तोंडाला मला सांगून आलीस कस्तुरी कस्तुरी. आता माझं नाव तुम्हाला माहितच नाही तर मी सांगू नाही का तुम्हाला? काहीतरी बोलू नका. कस्तुरी आवाज कुठून येतात? तिकडं कुठं पाहिजे, तिकडे बघा माझ्याकडे. तिकडे दरवाजा आहे? हो तिकडे दरवाजा आहे, जिकडून तुम्ही आलात ना तिकडून दरवाजा आहे. काय झालं? तुम्ही कोणतरी उभा आहे, कोणतरी उभा आहे म्हणजे माणूस कोणीतरी उभा, आणि त्याने जर मला इथं पाहिलं ना तर माझी पूर्ण बदनाम केल्याशिवाय माझी मम्मा मला काय करायचं? मला कोणीतरी नको. मला माझी मम्मा थोडंसं बात. अहो त्या पत्रात कशाला लपताय तुम्ही? लोक म्हणतात तर बाईच्या पदराखाली लपवा म्हणून. बाई काय गोळा टाकू द्या, मस्त गरम गरम लागली. गरम गरम लागतं नाही का? थंड थंड करता येते मला काय? कुठं लपू? आता हे काय करताय तुम्ही? छिद्र पाडत आहोत. हो का? तो छिद्र कशासाठी पाडताय? मी घुसीर म्हणतो. अरे देवा,
पुढचं काम करू. तुम्ही ना आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन डाव्या बाजूच्या खोलीत लपा. डाव्या बाजूच्या खोलीत उजवी काय बुक झाली पॅक झाली पॅक झाली आपल्याला काय अरे डावी राव ना तर उजवी राव आपल्याला खाजवण्याशी म्हटलं चांगलं खाजव ना. हो चांगलं खाजवू. हो लवकर ये बाई आपण खाजवून चांगलं खाजवू. बापरे बघा म्हातारा झाला तरी किती शोक आहे या म्हातारा खाजवायचा. आज ना चांगलं खाजवूनच देतो. पुन्हा कधी कुणाला म्हणणार नाही खाजवून देऊ का म्हणून. आता ह्या लोकांचं काय करायचं बरं. तसंच करते. अरे अरे मारू का एवढा मोठा दंडा खायला आलीस तू. अरे सहज झालाय सहज. अच्छा हो राहू दे. उंदीर बिंदीर दिसला तर बरं होतं. मी उंदीर का काही मारतेस. अरे प्रेमाने मारते. हो ठीक आहे. अरे 2 वेळा प्रेम होते ना बाई. अरे होते का. अरे 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 नाही अरे होते का. अरे भगवान अरे मेलो ना. अरे बाई मला मारतेस का तू. मी देव काय आहे नाही का. मला तांडासारखा नवरा पाहिजे होता तर घे. अरे मी नाही नाही अरे मेलो का. अरे जातो आता. अरे इकडे मेलो बाई बाप्पा रे. अरे बाबा का नाही होतो का. मायू 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 आलीस हो खाजवून देऊ. हो खाजव्यासाठी तर आले ना मी इथे. अरे 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 हवा हवा मी म्हातारा माणूस आहो मी. म्हाताराच नाही का. लफडे करायला तर जवळ पण तुझं चल घे. अरे का म्हणलो मी. अरे अरे तुझं आणि माझं लफड आहे नाही का. मी तुझ्या बाळाची आई होणार आहो ना तर घे. कोण म्हणते. पुन्हा काय आलीस. अरे बाप्पा नाही. अरे बाप्पा अरे होते ना बाई. अरे नाही जा. अरे पुन्हा नाही हो. अरे हा मोहला खूप मी. अरे मेला अरे
अरे बाबा मी नाही म्हणलो का असं नाही करू म्हणलो असं नाही म्हणलो काहूंगा सरकतच नाही आवगा थांब थांब सरकवतो सरकलं का अरे बाबा असं नाही म्हणलो भाषा असं नाही करू म्हणलो मुलगा माणूस कायले मस्त करावा कोणता आसन केलात का अरे काय करतेस का तू मी का गाय हो का भजो येते बस येते बस तू पायता अरे बाबा हो 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 नाही म्हणलो काय अरे बाबा असं नाही करू म्हणलो बाबा कसा दिसतेस का तू पाहिलं बेटा वाढू माकू दिसते आपण नाही बाबा तसा भाज्या तू इथं उकलल्या आलू सारखं दिसत व्यायाम थोडसा जास्त झाला काय व्यायाम बियाम बाईचं टेम्पोवलं अगं बाजूच्याच खोलीमध्ये होतो का मी तुले टेम्पोवर जाय ना माझ्याकडे येत जाय मला टेम्पोवर जाय ना तुझ्याकडे येत जाय तिकडे तुझं का बोलत होतास बाई पाहिलंच नाही का भाज्या असा मार नसता लोक मारण्याचे काही सिस्टीम राहतात काही नियम राहतात असं पोटी मारते का भाषा अरे बाबा का घुसमाडू मारणार का भाषा मला तर चांगला रमदाडू तू भाषा मला तर चांगला रे तू मारलं मला तर पलटव मारलं हड्डी कसली तुटून जाईल पहिले तुटली आहे का 4-5 महिने नाही अगोदर भाषा आता आईले मस्ती केलं कस कसा करीन का बापा मी अगं ठेवूनच नाही हो ते दुरूनच दाखवतो तुझी बात होत बोलले ना आतमध्ये आता सकाळी पावा पुन्हा दुसरी दात लावतो पण काय पण भाषा झालं काय का मला आली देऊन का म्हणते भोला उजव्या बाजूच्या खोलीत जाऊन लप म्हणते मी लपलो थोडा वेळानं आली एकटीच मला म्हणते भोला म्हणते उघडा झोप म्हणते तुले बाई उघडा झोप म्हणते का असं कसं नाही येईल का उघडा नाही उघडा मध्ये बदक तुम्ही म्हणलं खायला उघडा झोप म्हणते का बापा मला म्हटलं असेल कोणती नवीन पद्धत मी उघडा झोपलो मामा जसा झोपलो तशी पाठीवर बसली हा असाच तर होता तिच्या जवळ झेंडा नाही का आणि जे सुरू केलं मामा रपो टेम्पल घास पण माझ्या नेमकं म्हणजे झालं का
तुला काय नाही ते म्हणे तर तू मला देव काय म्हणलास म्हणे तुला सणासारखा नवरा पाहिजे असा म्हणलास म्हणे मग मला सांग इतके दिवस तुझ्या बरोबर राहतो कोणाला वाईट जाईल बोललो का नाही तुझा स्वभावच नाही कोणाला वाकडा तिकडा बोललो का मामा नाही कोणत्या भोसडीच्यानं सांगितलं तो भोसडीचा बरो एकाच महिन्यात आता मोठा एखादा किती कोणा त्याच्या अंगावर बोलून त्याच्या गिदाला टोची मारून जाऊ दे काय जाऊ दे ना कुठे येऊ त्याच्या भातात खेचून तोडून खावतो म्हणून त्याच्या अंगावर ते कधी पण जाऊ दे तू काय बघत त्याला अगं मी माहित काय तसं माहिती आपल्याला धंदे करून ठेवते पण तुला का मारलं मला म्हणजे खाजवून देतोस बळी आहे का एवढी लाल लाल यातले कायले खाजवून गावा भाज्या आतमध्ये नेलं आणि भीती जवळ उभा केलं ताकद जास्त पडली जवान बाई असा रेट भाषाच्या भीतीले का पूर्ण चालते काढून टाकलं नाही माझे भीतीचे कसे जिंकतील का पण मारलं अगं ते म्हणते तू म्हणे माझी बदनाम केलास म्हणजे तू कोण आहे म्हणलास तू कोण आहे माझा तिच्यावर केस एवढा अरे मी काही बोललो नाही तरी एवढा मार मारलं आणि समजा असं बोलायला गेलो तर जिवंत ठेवत होती का ती नाही म्हणलं असतं परत मग का ते म्हणे तू म्हणे गावात सांगत सिद्ध आहेस म्हणे की तुझं ना माझं काना लफडा आहे म्हणे आणि मी काय तुझ्या मायची असं म्हणे भाषा तू सांगा म्हातारा माणूस हे माझी वय आहे का अगा एरीवर इंजन मांडलो का पण पाणीच नाही फेके माझं सारी हवा फेकतो बोर कौन नाही मारला अगा बोर मारू नये कितीक मारू का पाण्याचा पत्ता नाही आहे निवळ खडेच फेकते नाही सांगायला पाहिजे तू सांगावस का भाज्या तुझ्याशिवाय पण भाज्या भाज्या पण अशी बाई नाही पाहिजे टेन्शन घेऊन मी भाषा होतो ना मी बदला घेतो मी बदला घेतो घे बदला घे मामा मी जर बदला घेतलो नाही समज तर तू मरशील उलट पालट माझ्यावरच येतोस तू बदला घेतला तर मी काय मरू का कसं आहे तरी तुम्ही मामा म्हणाले मामा मी का करतो एकटी भेटू दे एक वेळ मी एकटी भेटली भाषा तू तिले बायको कर तू तिले बायको केल्यास ते तुझी पोरगी होईल ना बरोबर तिच्या मायला नाही सोडत तू नको का पोटी तू दिलं का मी नको खोकलो का पाहिजे ती हड्डी तुटल्या त्याची काहीच नाही म्हणून तिथे काय दुख लागली थोडंसं जास्त गेलास तर हात आतमध्ये चालला मामा मी एकट्याच बदलत मी आहो तुझ्या मागे घाबरायचं काही कारण नाही तुझे कपडे माझ्याकडे मी कपडे सांभाळतो याचीच कर याचीच
चौकात ये बरं. काय करशील रे? हा, काय कधी? करशील काय? काही सांगू नको असं तरी. मग काय जातो का मग? एका जागेवर मारत आहेस तू. माझ्या वाट्याला कुणी जात नाही, समजलं? हे बरं तिकडे. काय करशील रे? काय करशील काय? हा, तुझ्या जवळ आहे. हा मग? अरे याच्यापेक्षा मोठे मोठे आहेत. हो का? याच्यापेक्षा मोठे मोठे असतील ना, त्यांना कसं तोडायचं नाही चांगलं माहिती आहे का तुला? हा. चल बाय, चल. तुझं सुटलं तरी. असं अगं शक्ती नको होती ती. करतो ते. ये कुठं इकडे बघा म्हातारडा झाला तरी अभि तो मै जवान म्हणते. पुन्हा ये भाऊ इकडे मग सांगते ही कस्तुरी काय चीज आहे ते.